मी आपल्या महाविद्यालयाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला आमच्या या उपक्रमासाठी तुम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला. तसं या तुमच्या कॉलेजसोबत माझं मी आज जो उभा आहे हा तुमच्या कॉलेजमुळेच उभा आहे. आता तुम्ही म्हणसाल कसं काय, आमच्या कॉलेजमध्ये तर फार्मसी नाही आहे, मग तुम्ही कसे काय म्हणता? तर माझे वडील सेवानिवृत्त प्रिन्सिपल शिवाजी हायस्कूल नांदुरा यांनी 1957 ते 1961 या दरम्यान इथं आपलं BScचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि त्यावेळेस फक्त आपल्या विदर्भात 6 कॉलेजेस होते. त्यापैकी 4 कॉलेज एक त्या नागपूरमध्ये होते आणि त्याच्यानंतर दुसरं कॉलेज हे अमरावतीमध्ये होतं, VMU विद्यालय. आणि 6वं कॉलेज म्हणजे आपलं भोसे महाविद्यालय खामगाव. म्हणजे किती दूरदृष्टी या कॉलेजच्या संस्थापकांची. 1947 साली स्थापन झालेलं कॉलेज आपल्या पश्चिम विदर्भातील जे आज एज्युकेटेड आमच्यासारखे एज्युकेटेड लोक आज आमच्यासारखे बाहेर आले ते केवळ भोसे महाविद्यालयामुळेच आहे. त्यासाठी आपण सर्वांनी तुमच्यासाठी करायचं. मित्रांनो, फार्मसी प्रोफेशन जसं आपण बघतो, इंजिनिअरिंग बीटेक हे टेक्निकल एज्युकेशन म्हणतात, यांना टेक्निकल एज्युकेशन म्हटलं जातं. आणि आपण बघतो मेडिकल MBBS वकील आणि हे प्रोफेशनल एज्युकेशन असतं. आता आपले फार्मसीचे एज्युकेशन आहे हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. फार्मसी म्हणजे टेक्निकल पण आहे आणि प्रोफेशनल पण आहे. म्हणून हे फार्मसी प्रोफेशन खूप महत्त्वाचं प्रोफेशन आहे आणि फार्मसीचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. वेअर इज द मेडिसिन देअर इज द फार्मसी. जिथं जिथं औषध तिथं फार्मसी गरजेचं आहे. आता उमेश सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला की सेफ्टी म्हणजे मेडिसिनची सेफ्टी, त्याबद्दल त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं. मी थोडक्यात तुम्हाला या औषधीचा प्रवास सांगतो. शांतचित्ताने आहे का? तुम्हाला खूप महत्वाचं आहे, तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही. जी औषध तुमच्याकडे येते, समजून जा एखादी औषधची बॉटल तुमच्याकडे आली, या पद्धतीने एखादी औषधची बॉटल आली, तुम्ही घेता, डॉक्टर तुम्हाला देतात लिहून, तुम्ही घेता. ती औषध सहजासहजी बनलेली नसते, त्याला खूप टप्प्याटप्प्यातनं त्या औषधीला बनवले जाते. या फार्मसिस्ट जे असतात आमचे, जे R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे फार्मसिस्ट असतात, ते फार्मसिस्ट काय करतात की त्यांना पूर्ण अभ्यास असते माणसाच्या शरीराचे फार्माकोलॉजी, अॅनाटॉमी याचा पूर्ण अभ्यास त्यांचा झालेला असतो. त्याचबरोबर त्या शरीरातील केमिस्ट्रीचा म्हणजे त्या शरीराचे केमिस्ट्रिकल जे असतात आपले त्याचाही अभ्यास असतो. आणि त्या अनुषंगानं त्यावर कार्य करणारी मेडिसिन याचा पण सखोल अभ्यास करून हे औषध निर्माण करण्याचं तंत्र त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात घेतलेलं असते. आता जी औषध तुमच्याकडे सहज येते, तुम्ही सरांनी सांगितलं डोलो किंवा पॅरासिटामॉल टॅबलेट तुमच्या हातात सहज भेटते, ती सहजासहजी येत नाही, ती प्रक्रिया करावी लागते. आता जेव्हा आपण रिसर्च एखादं औषध बनवलं जातं, आता समजा कोरोना आल्यानंतर त्याच्यावर औषध तयार करायचं तर ते एकदम येत नाही. त्याच्यासाठी पूर्ण त्याचा केमिकल फॉर्म्युला तयार करावा लागतो. तो केमिकल फॉर्म्युला तयार झाल्यानंतर तो काय करावा लागतो, त्याला आपल्या फार्माकोपिया असतो, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, यामध्ये जे औषध असतात त्या औषधांचा नॉर्म लावावा लागतो. USFDA अमेरिकेतली ह्या अशा 20 ज्या गाईडलाईन असतात त्या गाईडलाईन नुसार त्याचा फॉर्म्युला तयार करावा लागतो. रिसर्च सायंटिस्ट काय करतो, रिसर्च फार्मसिस्ट तो B.Pharm झालेले असतात, M.Pharm PhD केलेले असतात, ते तो फॉर्म्युला सेट करतात. फॉर्म्युला सेट केल्यानंतर काय करतात, ते त्या औषधीचे परिणाम आपल्या शरीरावर काय होऊ शकतात
याचं पण पूर्ण अभ्यास त्यांना करावा लागते. त्याला काय म्हणतात, इम्पॅक्ट अँड आस्पेक्ट. समजून जर तुम्ही आता एखादी औषधी घेतली, जसं सरांनी सांगितलं डिस्प्रिन हे डोकं दुख्यासाठी वापरतो आपण, परंतु एक वेळा काय झालं होतं, ते डिस्प्रिनची गोळी घेऊन आपला एक ऍक्सिडेंट होतो, त्याचं रक्त थांबत नाही. मग त्यावेळेस त्याचं किंवा याने औषध कोणती मेडिसिन घेतली होती, तर त्याने डिस्प्रिन घेतली होती. मग त्या औषधचा पुन्हा अभ्यास होतो आणि त्याचा जो साईड इफेक्ट असतो, तो साईड इफेक्ट म्हणजे रक्त पातळ होणं, तो आज कॉमनली यूज कशात केला जातो, रक्त पातळ होण्याच्या औषधीसाठी, हार्टसाठी वापरला जाते. अशा पद्धतीनं पूर्ण त्याचा औषधीचा अभ्यास केला जातो आणि ही औषधी झाल्यानंतरही सहज येत नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला FDA, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, इथं तो फॉर्म्युला आपल्याला तो सबमिट करावा लागतं. सबमिट करताना त्यांना पूर्ण डाटा द्यावा लागतो, 3 महिन्याचा स्टॅबिलिटी डाटा द्यावा लागतो, त्याचे इम्पॅक्ट ऍस्पेक्टचे सगळे डॉक्युमेंट त्यांना पायलट स्केलचे तिथं द्यावं लागतात. त्यानंतर FDA आपल्याला ते औषध निर्माण करण्याची परवानगी देते. आता ही दिल्यानंतरही तसं एकदम नाही होत, त्याच्यानंतर त्याचं स्केलअप होते. त्याची पाहिलं आपलं व्हॅलिडेशन बॅचेस होतात, त्या व्हॅलिडेशन बॅचेस पुन्हा स्टॅबिलिटीला जातात, त्याचे इम्पॅक्ट ऍस्पेक्ट पुन्हा आपले गिनीपिग किंवा उंदीर याच्यावर त्याचे ते चेक केले जातात. त्याचे परिणाम काय, चांगले परिणाम, वाईट परिणाम सर्वांचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर ती जे आहे ते मेडिसिन आपल्याला ते FDA ला पुन्हा ते डॉक्युमेंट सबमिट करावं लागतात आणि त्यानंतर त्याची सर्व केमिस्ट्री तपासली जाते. बायोबिलिटी, मग ते बायोबिलिटी की समजा गिनीपिग झालं, उंदीर झाले, पण यांच्या मानवावर काय परिणाम पडते. आता तुम्ही एखादी मेडिसिन घेतली आणि तुम्हाला वॉमिटिंग झालं, चक्कर आले आणि एखादा पेशंट दगावला, तर पेशंट दगावला नाही पाहिजे. पेशंटची सेफ्टी सर्वात महत्वाची आहे. या सेफ्टीसाठी त्याची बायोबिलिटी टेस्ट केली जाते. जसे तुम्ही NCC चे कॅन्डिडेट आहे, असे पूर्ण व्हॉलंटियर निवडले जातात. त्याच्यातनं 5-5 व्हॉलंटियर प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यातून किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातून घेतले जातात. त्यांचं पूर्ण मेडिकल फिटनेस चेक केलं जाते आणि त्या व्हॉलंटियर त्या औषधीच्यासाठी त्यांच्यावर प्रयोग केले जातात आणि एवढ्या प्रवासातून ही औषधीचा फॉर्म्युला सेफ होतो आणि सेफ झाल्यानंतरही तो असाच येत नाही तुमच्या समोर. त्याला कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगला जाता, तुम्ही काम केलेलं आहे कंपनीत, की जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगला जाता तर प्रत्येक स्टेजला जेव्हा स्टोअरमध्ये मटेरियल येते, रॉ मटेरियल, जे औषध बनवायचं रॉ मटेरियल येते, तिथून पासून त्याची टेस्टिंग, जे सेफ्टी आहे ती तपासली जाते. त्यांचे केमिकल कॉम्पोजिशन तपासले जाते, वेंडर तपासले जातात की कोणत्या वेंडरकडून आले, तो वेंडर व्यवस्थित आहे की नाही, तो अप्रूव्ड आहे की नाही, त्याला FDA ने अप्रूव्ड केलेला आहे की नाही. जो प्रकार इथं प्रॉपिलिंग ग्लायकॉल मध्ये झाला, इंडस्ट्रियल वापरला गेला प्रॉपिलिंग ग्लायकॉल, ते तो तपासला जाते. प्रत्येक तुम्हाला जी औषधी येते ती सहजासहजी येत नाही. प्रत्येक याच्यावर जर डाऊट आला स्टोअरवाल्याला, तर तिथं येताबरोबर क्वारंटाईन मध्ये जातो, तपासले जाते. त्याच्यानंतर जर तो त्याच्या नॉर्म मध्ये असते, त्या नॉर्म मध्ये आल्यानंतरच तो अप्रूव्ड एरियामध्ये टाकला जातो आणि अप्रूव्ड एरिया मधूनच एक स्टेप बाय स्टेप त्याला पुढे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वापरलं जातं. आणि याच्यावर सर्वात पहिले मी जिथे काम केलेलं होतं क्वालिटी अश्युरन्सचा पूर्ण चेक त्याच्यावर असतो. क्वालिटी अश्युरन्सने अप्रूव्ह केल्याशिवाय पुढच्या स्टेप मध्ये तो तुमची औषधीचं पुढच्या स्टेप मध्ये जात नाही. एवढं करूनही ऍट रॅन्डमली सॅम्पल घेतले जातात. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग चालू असते की नाही, ऍट रॅन्डमली सॅम्पल घेतले जातात, ते पुन्हा तपासले जातात. त्याची केमिकल मायक्रोबियल सर्व सेफ्टी सेफ असल्यानंतर ते पुढच्या स्टेजला जात नाही व फायनल प्रॉडक्ट ही पूर्ण सर्व टेस्टिंग झाल्यानंतरही फायनल प्रॉडक्टची टेस्टिंग झाल्यानुसार त्याचा जो CO येते, सर्टिफिकेट ऑफ एनालिसिस, हा नॉर्म ठरलेला असते. त्या नॉर्म मध्ये बसला तरच ती औषधी बाहेर निघते, नाही तर निघत नाही. मित्रांनो, एवढं करूनही औषधचे दुष्परिणाम का दिसतात ते आपल्या सरांनी सांगितलं तुम्हाला की कधी कधी ओव्हरडोस होते. आता फार्मसिस्टचा रोल, आता पुन्हा शेवटपर्यंत फार्मसिस्टचा रोल आहे. आता इंडियामध्ये प्रॅक्टिस काय आहे, डॉक्टरने औषध लिहून द्यायची, फार्मसिस्ट तुम्हाला ते प्रिस्क्राईब देतो औषध काढून. परंतु अमेरिका आणि US जे आपल्या UK आहे, भारत सोडून बाहेर, की तिथं डॉक्टर लोक काय करतात, फक्त मॅडम तुम्हाला डायग्नोसिस करतात की बाबा तुम्हाला चेक करतात की बाबा पूर्ण डायग्नोसिस तुमचे सिम्पटम्स करून तुम्हाला आजार ठरवतात.
म्हणजे डॉक्टर लोकांचं काम काय आहे, तिथं आजार ठरवणं आणि पुढचा रोल कोणाचा आहे, फार्मसिस्टचा आहे की बाबा ही मेडिसिन आहे. कारण आम्ही केमिस्ट्री आम्हाला माहिती आहे, आम्ही केमिस्ट आहे, त्याची केमिस्ट्री पूर्ण आम्हाला माहिती आहे की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा यांना पोट दुखते, अल्सरेशन असू शकते. मग अल्सरेशन त्यांनी सांगितलं तर मग आमचा फार्मसिस्ट तिथला जो असतो तो फार्मसिस्ट काय सांगतो, यस अल्सरेशन आहे काय, मग याचे अल्सरेशन कशामुळे होऊ शकतो याचा सर्व अभ्यास त्याला असतो. मग आता याच्यासाठी अँटासिड जर कमी प्रमाणात असलं तर आपला अँटासिड द्यायचं, त्याला कोटिंग करायचं आणि तो लोकल अॅनेस्थेटिक म्हणतात ते देऊन, जर कमी प्रमाणात असलं तर ती मेडिसिन जाते. त्यानंतर पुन्हा त्याची जर ती मोठ्या प्रमाणात असली तर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रीट केलं जातं. तेव्हा फार्मसिस्टचा रोल खूप महत्वाचा आहे. आज आपल्याला आपण बघतो फार्मसिस्टकडे एक रेग्युलर प्रॅक्टिस नुसार किंवा औषध विक्रेते, औषध दुकानदार, परंतु औषध विक्रेते इथपर्यंत मर्यादित नाही राहत. तर आमचं काम कुठं कुठं असते, आम्ही कम्युनिटी फार्मसिस्ट असतो जो तुम्हाला कम्युनिटीमध्ये तुम्हाला माहिती देते. त्यानंतर हॉस्पिटल फार्मसिस्ट असतो की जो तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या तुम्हाला औषधी प्रिस्क्राईब केल्या जातात त्या तो देण्याचं काम करतो. त्यानंतर आमचा अकॅडमिक फार्मसिस्ट असतात की जे तुम्हाला टीचरचं काम करतात. त्यानंतर आमचे आपले रजिस्टर फार्मसिस्ट असतात जे मेडिसिन विकतात ते असतात. त्यानंतर आमचे ड्रग इन्स्पेक्टर असतात, ते पण आमचे फार्मासिस्टच असतात की ड्रग इन्स्पेक्टरांचा रोल असते की जी मेडिसिन आहे याचा मिसयूज झाला नाही पाहिजे, प्रॉपर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, प्रॉपर त्याचा डोसेज एक आला पाहिजे. दुकानाचं स्टोरेज कंडिशन सरांनी सांगितलं खूप महत्त्वाचा रोल असते स्टोरेज कंडिशनचा, की याची स्टॅबिलिटी टेस्टिंग केली जाते, ऍसिलिटी स्टॅबिलिटी, लॉंग टर्म स्टॅबिलिटी टेस्टिंग हे केल्या जाते, त्याची स्टोरेज कंडिशन त्यावरून ठेवल्या जाते. काही मेडिसिन जे असतात त्या जर तुम्ही जास्त उन्हात ठेवल्या किंवा याच्यात चालवलं तर डिकॉम्पोजिशन होऊन जाते. त्यामुळे ती औषधीच्या ऐवजी ते दुधारी तरवाळ म्हणतो की ती त्याचं वेगळे परिणाम होऊन तुमच्या शरीरात त्याचे वेगळे इम्पॅक्ट दिसतात. म्हणून त्याचं ते स्टोरेज कंडिशन प्रॉपर असली पाहिजे. जे रेफ्रिजरेटर मध्ये जे औषधी ठेवायची असते ते चुकूनही बाहेर ठेवली नाही पाहिजे. अशा प्रत्येक औषधीचं स्टोरेज कंडिशन ठरलेलं असतात. त्या स्टोरेज कंडिशनवर कंट्रोल ठेवण्याचं काम एफडीएचे आमचे इन्स्पेक्टर करतात. तुम्हाला ट्रेनिंग देण्याचं काम एफडीए इन्स्पेक्टर करतात. त्याचबरोबर मिस ब्रँडेड ड्रग आता सुरसुराट सुटाला आहे. कारण की आपण काय म्हणतो भाऊ डिस्काउंट द्या. मग आता डिस्काउंट द्या म्हणजे लोक काय करतात की बाबा मग स्टँडर्ड औषधीच्या ऐवजी सब स्टँडर्ड किंवा कमी दर्जाचे प्रॉडक्ट आपण घेतो, अनब्रँडेड घेतो. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की ब्रँड, आता लोक काय म्हणतात की बाबा जेनरिक आणि याच्यामध्ये ब्रँडेड मध्ये फरक काय. ब्रँड म्हणजे ब्रँड, म्हणजे मी इथं कुठल्याही ब्रँडचे प्रमोशन करायला आलो नाही. जेनरिक हे खराब नसतात तुम्हाला मान्य आहे, पण ब्रँडेड आणि जेनरिक मध्ये असा फरक असतो की मी निकोलस पिरामॉलमध्ये काम करत असताना की तिथं बॅच युक्रेन एक्सपोर्टची बॅच होती, 1 कोटी टॅब्लेटची बॅच होती. ती बॅच मॅन्युफॅक्चरिंग झालं, आम्ही सॅम्पलिंग काढलं. सॅम्पलिंग काढताना एसए मध्ये पास झाली, बॅच रिलीजसाठी हे गेली. परंतु सँडोज कंपनीने ॲट रँडम त्यातले सॅम्पल काढले आणि ते टेस्टिंगला पाठवले. तर त्यातले कंटिन्यू युनिफॉर्मिटी असते. आता कंटिन्यू एसए मध्ये ओके बॅच इंडियामध्ये लोकल मार्केटमध्ये गेली असती, पण सँडोजनं ती बॅच थांबवली आणि सांगितलं की नाही याच्यात कंटिन्यू युनिफॉर्मिटी नाही आहे. प्रत्येक म्हणजे कंटिन्यू युनिफॉर्मिटी म्हणजे की प्रत्येक टॅबलेटमध्ये सारखा कंटेंट असला पाहिजे, त्याची पण लिमिट आहे. त्या लिमिटमध्ये फेल गेली सँडोज कंपनीनं ब्रँडेड त्या कंपनीने सांगितलं की बाबा ही बॅच आता एक्सपोर्टला जाणार नाही, ही बॅच फेल झालेली आहे. त्यानंतर ती बॅच पूर्ण बॅच 1 करोड टॅबलेट, मी पैसे नाही सांगत, 1 करोड युनिट टॅबलेट होती, त्याची किंमत जवळपास 20 रुपये असेल एका टॅबलेटची. त्या कंपनीनं ती बॅच पाठवली नाही, ती बॅच डिस्ट्रक्शन केली. ती डिस्ट्रक्शनसाठी मी स्वतः डिस्ट्रक्ट केली. मी तळोजाला मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आहे, तिथं ती बॅच पूर्ण बॅच डिस्ट्रक्ट केलेली आहे, जाळून टाकली आहे. हा ब्रँड जपावा लागतो त्यांना. म्हणून कंपनीत ज्या नॉर्म असतात त्या नॉर्म मध्ये त्यांना काम करावं लागते. आता हे जे म्हणजे इंडस्ट्रियल फार्मासिस्टचा रोल तिथं आहे. म्हणजे एक रोल तुमचा इंडस्ट्रियल फार्मासिस्ट जो R&Dचे फार्मासिस्ट आहेत ते रिसर्च करतात. त्यानंतर इंडस्ट्रियल फार्मासिस्ट मध्ये 3 प्रकारचे फार्मासिस्ट असतात.
एक क्वालिटी कंट्रोल फार्मसिस्ट असतात, तो तुमच्या सगळ्या केमिकलच्या टेस्टिंग करतात. प्रोडक्शनचे फार्मसिस्ट असतात की जे पूर्ण प्रोडक्शनचा रोल प्ले करतात. क्वालिटी अशुरन्स फार्मसिस्ट असतात. त्यानंतर मार्केटिंगचे MR तुम्ही जे बघता ते पण मॅक्झिमम MR हे क्वालिफाईड फार्मसिस्टच असतात. असा फार्मसिस्ट प्रत्येक ठिकाणी तुमचा मित्र म्हणून, तुमचा समुपदेशक म्हणून तुमच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला मदत करतो. आता हे करत असताना औषधीचे इम्पॅक्ट आस्पेक्ट जे असतात हे खूप महत्वाचे असतात. कारण की आपण बघतो की बऱ्याच वेळा औषधीचे जे परिणाम असतात ते तुम्हाला लवकर लक्षात येत नाही. नंतर कालांतरानं तुम्ही असं विचार करता की बाबा मला ही गोळी मी वारंवार घेतली, जसं सरांनी सांगितलं की बाबा लिव्हर खराब होतात. कारण की मेटाबॉलिझम जे असते शरीरात, आपल्या सिस्टम असतात, एक रेस्पिरेटरी सिस्टम असते, एक डायजेस्टिव्ह सिस्टम असते, आपली युरिनरी सिस्टम असते जी आपले किडनी वगैरे असते, त्याच्यानंतर आपली हिपॅटेटिक सिस्टम असते. लिव्हर हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आपल्या शरीरातला. आणि सर्व जेवढे मेटाबॉलिझम असतात, तुम्ही काही खा ते तुमचं सर्वात पहिले त्याचं डायजेशन होईल आणि त्याचं जे मेटाबॉलिझम असतात त्याला ब्रेकडाऊन करून त्याला योग्य याच्यात रसात रूपांतर करायचं काम कोणाचं असते? लिव्हरचं असते. म्हणजे त्यामुळे तुम्ही जे औषधी घेता ते लिव्हर मधून तुमची जाते आणि किडनी मधून जाते. या दोन ऑर्गनला ते जास्त इम्पॅक्ट करते. म्हणून वारंवार घेणाऱ्या औषधी आहे तुमचं लिव्हर डॅमेज करू शकतात. बरेचसे आता अल्कोहोल ते दारू वगैरे पितात, ते एक त्या पद्धतीने ते सर्व लिव्हरवर परिणाम पडते आणि किडनीवर परिणाम करते. आता अशा पद्धतीनं जे आजार आहे ते लिव्हर तुमचं डॅमेज झालं की तुम्हाला त्याला पर्याय नाही. किडनी डाऊन झाली की त्याला कमीत कमी तुम्हाला ट्रान्सप्लांट करू शकतो, परंतु लिव्हर डॅमेज झालं की सहसा ते आपलं हे होत नाही. आणि आपण जे आजार असतो आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कारण आजाराकडे दुर्लक्ष केलं समजून आता जे क्रोनिक आजार असतात, आता शुगर काही होत नाही, आम्हाला काही त्रास होत नाही, शुगर वाढत जाते, त्याचा तुमचा HbA1c वाढत जाते, परंतु शुगर तशी काही इम्पॅक्ट दाखवत नाही तुम्हाला. तुमच्या घरी जर तुमचे वडीलधारी माणसं असतील तर त्यांना सांगा की शुगर तपासून घ्या. शुगरचे तसे परिणाम दिसणार नाहीत तुम्हाला. शुगर ज्यावेळेस तुमच्या रक्तात राहते, जेव्हा ती डोळ्याच्या वेळेमध्ये जाते तुम्हाला डोळे तुमचे खराब होतात, ब्रेन मध्ये जाते तर तुमचा ब्रेन स्ट्रोक येण्याचे चान्सेस असतात, हार्ट मध्ये जाते तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किडनी फेल्युअर. सर्वात एक्सक्रिशन जे होते तुमच्या शरीरातून, सर्व मेडिसिन असो काही असो ते तुमच्या किडनीतून जाते. आणि किडनीमध्ये हे जे ग्लोमेरुलर कॅप्सूल असतात आणि त्या व्हेन्स असतात त्या खूपच बारीक असतात. तिथं जाऊन आपली साखर थांबते आणि अशा प्रकारे तुमची किडनी डॅमेज करते. म्हणून मेडिसिन आता तुम्ही घेताना खूप काळजीपूर्वक घ्यायची आणि कुठल्याही आजाराकडे तुम्ही दुर्लक्ष नका करू. दुसरं, आता मी एकदम मुली भरपूर आहे की आपलं आता प्रमाण आणि महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्यासाठी कॅन्सरसाठी कुठल्याही महिलांनी कुठलंही असेल तर काही असेल काय कॅन्सरची गाठ वगैरे वाटली तर ती निसंकोचपणे आपल्या गायनेक डॉक्टर, जेही आपले कन्सल्टंट गायनेक डॉक्टर असतील त्यांना सांगावं. कारण आमच्या एक रिलेटिव्ह, आमच्या मॅडम डॉक्टर आहेत, गायनेकॉलॉजिस्ट आहेत, सुरेखा टवंगे. आमच्याकडे 2 पेशंट आले. एक आमच्या जवळचे रिलेटिव्ह होते, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरची गाठ दिसली तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही मावशी हे तुम्ही जरा लक्ष द्या, हे गाठ जरा याची असू शकते. त्यांनी दुर्लक्ष केलं त्याचं आणि परिणाम झाला की ते कॅन्सर 4थ्या स्टेजमध्ये गेला आणि त्या वाचू शकल्या नाही. तर पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही जर असलं तर मेडिसिन त्याची आहे, प्रॉपर ट्रीटमेंट करून तुम्ही काढू शकता. आता विषय आला आता अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स. औषधी जे असतात की नाही ह्या मेडिसिन या केमिकल असतात. त्याचबरोबर ह्या काही ओरिजिन, प्लांट ओरिजिन असो किंवा ॲनिमल ओरिजिन असो, यापासून काही अँटीबायोटिक तयार केलेले असतात. आता जैविक आणि प्रतिजैविक, तुमची बॉडी आहे ना हे नॅचरली खूप मोठं प्रतिजैविक आहे. तुमचं शरीर एवढं रेजिस्टंट पॉवर आहे तुमच्या शरीरात की आधीच्या काळात डॉक्टर नव्हते. तुम्ही सहज तुमची सर्दी झाली, एखादा व्हायरस तुमच्या शरीरात गेला कुठलाही, तर तुमची इम्युनिटी पॉवर ही खूप स्ट्रॉंग असते. आज तुम्ही NCCचे आहे, तुम्ही आपल्या बॉर्डरवरचे शिपाई असतात, तशी आपली आतली शरीराची रोग प्रतिकार शक्ती असते ती भयानक स्ट्रॉंग असते. ते की एखादा पाकिस्तानचा आला की ते ओढून
तर तसे एखादा व्हायरस किंवा कोणता अँटीमायक्रोबियल असा जो शरीरात गेला तर ती आपले जे प्रतिजैविक आहेत ते पुरे ताकदनं त्या विरुद्ध लढतात आणि 3-4 दिवसानंतर त्या व्हायरसला मारून टाकतात. म्हणजे ही तुमची नॅचरल इम्युनिटी आहे, ही रोग प्रतिकार शक्ती. परंतु आता काय झालेलं आहे माहिती आहे काय, की आधीच्या काळात सर्दी झाली घरचे काही काळे वेळ द्यायचे आणि मोकळून द्यायचे. परंतु आता काय झालंय, ज्या मेडिसिन काही पोरगा शिकला की आई म्हणते नाही माझा पोरगा बाबा त्याला दवाखान्यात घेऊन जा. आता जे डॉक्टर आमच्या डोंगरे साहेबांसारखे डॉक्टर असतात ते म्हणतात नाही घरी घेऊन जायला 3-4 दिवस विक्स लावा, बाम लावा, कॅप्सूल घ्या, चांगला होऊन जाईल पेशंट. परंतु काही डॉक्टर काय म्हणतात नाही आता हा पेशंट आला जर मी याला सहज सोडून दिलं तर डबल माझ्याकडे येणार नाही. मग त्याला काय दिले जाते, त्याला दिले जाते अँटीबायोटिक की ज्याची गरज नाही, कारण तुमचं शरीरच पहिलेच नॅचरल तुमच्या ह्याच्यात इम्युनिटी आहे, रोग प्रतिकार शक्ती आहे. मग आता त्याला दिली जाते समजून जा अँटीबायोटिक दिली जाते, अँटीकोल्ड दिलं जाते. मग ती अँटीकोल्ड काय करते, त्या आजारावर काम करायला सुरुवात होते. मग आता तुमचे समजून जा तुमचे नॅचरल जे तुमचे वॉरियर्स आहेत, वॉरियर्स म्हणजे योद्धे कोण, तुमच्या आतले जैविक, ते काय म्हणतात, त्यांना ते म्हणतात बाबा आम्ही तलवार काढून लढायला लागतात तेवढं तुमचं हे मेडिसिन काम करायला लागते. मग ते काय करतात, तलवार बॅन करून आपले प्रतिजैविक जे असतात आपले जैविक आतले ते तुमचे काही काम करणं हळूहळू कमी करून टाकतात. म्हणजे तुमचं काम कोण करणार, मग आता तुम्ही ते घेतलेले बोला, तुम्ही पण बोला, नाही तर मग काय अँटीबायोटिक म्हणजे तुमचे जैविक काम करायला लागतात. मग जे नॅचरल बॉडीचे आहे जे देवानं दिलं ते सायलेंट राहते. मग असं करता करता जसं माणसाला पहिले माकडातून माणूस झाला, शेपूट होतं, तर शेपूट हळूहळू त्याचं काम नाही, काम पडत नाही, हळूहळू कालांतराने डार्विनच्या उत्क्रांतीत म्हणतो आपण, त्यामुळे ते शेपूट चालला गेलं. तसे आपल्या आता जे नॅचरल रोग प्रतिकार शक्ती आहे ही संपत आलेली आहे आणि आता ही आपल्याला पूर्णपणे आपण आता मॅक्झिमम आता ही जनरेशन आहे जेन झेड जनरेशन ही पूर्ण आता बाहेरच्या अँटीबायोटिकवर काम करते. मग आता समजून आता ती मग अँटीबायोटिक तुम्ही पूर्ण घेत नाही, डॉक्टरनं दिल्या तुम्हाला 3 ते 4 दिवसाचा कोर्स, तुम्ही काय करता 2 दिवस घेतली, आराम पडला की ते मेडिसिन बंद करता. मग आता समजून जा पहिले बॉलर वेस्ट इंडिजचे बॉलर होते खूप फास्ट होते, मग ते सगळे घाबरायचे की बाबा याच्यासोबत बॅटिंग करायची तर कशी करायची. मग हेल्मेट आलं, मग हेल्मेट घालून तुम्ही त्या प्लेअर सोबत खेळायला लागले. त्याच पद्धतीने आपले जे अँटीबायोटिक आपण शरीरात टाकलो तर ते आपले जे जीवाणू असतात जे शरीराला आजारासाठी कारणीभूत असतात ती अँटीबायोटिक आली की घाबरतात, ते मरायच्या भीतीने लपून बसतात इकडे तिकडे. मग आपण डिस्कंटिन्यू करतो मेडिसिन, मग ते पाहतात अरे हे मेडिसिन आली, ही मेडिसिन आपल्याला घातक आहे, म्हणून ते त्याच्यावर आपल्या इथलं चेंजेस करून घेतात. म्हणजे ती मेडिसिन आली तर त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. मग असं करता करता आपण हायर अँटीबायोटिककडे जातो, त्याच्या पुढच्या हायर अँटीबायोटिककडे जात करता करता आता एवढं अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स झालेलं आहे की सहजी जे मोठमोठे अँटीबायोटिक आहेत ते पण आता फेल्युअर झालेले आहेत. एक व्हिडिओ आला होता मागे की एक मुलगी असते, तिच्यावर सर्व डॉक्टरचीच मुलगी असते, सर्व उपाय करतात परंतु हतबल होतात, कारण की ते पूर्ण त्यांचं शरीर पूर्ण ते त्या रेजिस्टन्स झालेलं असते, त्याला त्या औषधीचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून मित्रांनो की सरांनी सांगितलं, उमेश सरांनी, की औषध हे दूरधारी तलवार आहे, तिचे चांगले इम्पॅक्ट आहेत त्याचबरोबर वाईट इम्पॅक्ट सुद्धा आहेत. त्यामुळे मेडिसिन बाबतीत अवेअरनेस व्हावं, ही मेडिसिन कशी घ्यावी, केव्हा घ्यायची याचे डोस ठरलेले आहेत, कुठल्या मेडिसिनचे इम्पॅक्ट आस्पेक्ट हे ठरलेले आहेत, कोणते आपल्याला उपाशी पोटी घ्यायचं आहे, कोणते आपल्याला जेवण झाल्यानंतर घ्यायचं आहे, हे पण सर्व ठरलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या अन्नासोबत जेवायचं ते पण ठरलेलं आहे. की समजून जा एखाद्या हायर अँटीबायोटिक जर तुम्ही उपाशी पोटी घेतलं, एम्प्टी स्टमक घेतलं तर त्याची ऍसिडिटी होऊ शकते, तुम्हाला उलट्या होऊ शकतात, वॉमिटिंग होऊ शकते. त्यासाठी औषध निर्माण शास्त्रात
पूर्ण त्याचं हे केलेलं आहे. काही काही टॅबलेट तुम्हाला घेताबरोबर तुम्हाला कडू टेस्ट लागते म्हणून त्याच्यावर शुगर कोटिंग केले जाते. काही काही टॅबलेट असतात त्या स्टमक मध्ये नाही इंटेस्टाईन मध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, डिझॉल्व्ह झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्यावर फिल्म कोटिंग केलेली असते की जेणेकरून ती तुमच्या स्टमक मध्ये न जाता तुमच्या इंटेस्टाईन मध्ये जाऊन ती डिझॉल्व्ह झाली पाहिजे. म्हणून की हे शास्त्र हे साधं सुद्धा नाही आहे, हे शास्त्र पूर्ण तुमच्या सेफ्टीसाठी आहे आणि या सेफ्टीचं अवेअरनेस व्हावं, जनजागरूकता यावी म्हणून आमचं आपलं महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचा ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर त्याचे प्रमुख आमचे गणेश बंगडे आहेत, आपल्या बुलढाणा जिल्ह्याचेच आहेत. यांनी आम्ही आता हा मेडी सेफ्टी वीक हा मागच्या महिन्यात चांगल्या पद्धतीनं साजरा केला. या आणि हा जो आता अँटी मायक्रोबियल वीक आहे हा पण याचं दोघांचं कॉम्बिनेशन साधून तुमच्या कॉलेज मॅडमने आम्हाला आमंत्रित केलं आणि तुम्ही शांत चित्तानं हे सर्व सेमिनार ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे असोसिएशनच्या वतीनं आणि स्टेट फार्मसी काउन्सिलच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर उमेश सरांना मला विचारू शकता. 5 मिनिटाचं तुम्हाला सेशन आहे, नंतर आपण, कारण मला माहिती आहे आज शनिवार आहे, तुमचा हाफ डे आहे आणि याच्यातही तुम्ही वेळात वेळ टाळून थांबले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.